उच्च शिक्षणाची स्वप्ने उराशी बाळगून संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अकोला शहरातून समोर आलेल्या एका हृदयदायक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नर्सिंग शिक्षण घेत असलेल्या एका होतकरू विद्यार्थिनीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांनी आर्थिक अडचणी आणि वाढत्या शैक्षणिक खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिला लक्षात आलं की पप्पाला खूप पैसे लागू राहिले. पप्पा म्हणे मी नीटची आणि सीईटीची परीक्षा देत नाही. जसं माझ्या मुलीने केलं तर दुसऱ्या मुलीने असा विचार करून की असं टोकाचा पाऊल उचलू नये. अकोला शहरातील भूमिका घबडगाव ही द्वितीय वर्षाची GNM नर्सिंगची विद्यार्थिनी होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाच्या जोरावर भविष्य घडवण्याचे स्वप्न तिने पाहिले होते. भूमिकाचे वडील चौकीदार म्हणून काम करतात, तर आई धुणी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही मुलीचे शिक्षण पूर्ण व्हावेत याकरिता आई वडील अहोरात्र मेहनत घेत होते. कुटुंबियांच्या माहितीनुसार भूमिकाने नीटची परीक्षा दिली होती आणि पुढे डॉक्टर होण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यात होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तिने नर्सिंग शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. दरम्यान शिक्षणाकरिता लागणाऱ्या वाढत्या खर्चांमुळे ती चिंतेत असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. आपल्या शिक्षणाचा आणि कुटुंबांवरील आर्थिक भार याची तिला सतत जाणीव होती, असेही तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वाढता खर्च हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण हे प्रत्येकाची मूलभूत स्वप्न असताना आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांसमोर किती मोठे आव्हान निर्माण करतात याची ही घटना वेदनादायी आठवण करून देते. चालू करू का? हो. नमस्कार. माझी मुलगी भूमिका श्याम धबडगाव. तिला नीटची परीक्षा खूप आवड होती. नीटची परीक्षा ती 24-25ला परीक्षा देताना ती उत्तीर्ण नव्हती झाली तर रिपीट करतो म्हणे. मी रिपीटचे फॉर्म भरले, नीटचे म्हणजे रिपीटसाठी फॉर्म भरले, नीटचे आणि सीईटीचे. पण ती म्हणे मग नंतर तिला लक्षात आलं की पप्पाला खूप पैसे लागू राहिले. पप्पा म्हणे मी नीटची आणि सीईटीची परीक्षा देत नाही, म्हणे मी NM करतो. तर NMच्या जागी मी म्हटलं तिला हे दिलं की बाबा GNM कर. तर GNM करायला ती तयार झाली. मग मी समर्थ पब्लिक स्कूलमध्ये जाऊन ॲडमिशनच्याबद्दल विचारलं. त्यानं मला सुरुवातीला 10,000 रुपये सांगितले या ॲडमिशनच्या अगोदर. मग ॲडमिशन झाल्यानंतर 1 महिन्यानंतर 30,000 रुपये सांगितले की तुम्हाला आता 30,000 रुपये भरावं लागतील. मग 30,000 रुपयानंतर माझा मुलगा गेला फी भरायला 1,000 रुपये. त्याच्यानंतर त्या मॅडमने सांगितलं तर तुम्हाला 47 भरावं लागतील. 47 भरल्यानंतर मग आता माझ्या मुलीला शिकायची इच्छा नव्हती. तिथं काय म्हणजे तिची काय इच्छा होती काय समजलं नाही मला. की तिला वाटलं माझ्या पप्पाजवळ पैसे एवढे नाहीत, माझे भाऊ 12वी 10वी, त्याच्यामुळे तिने ते माघार घेतलं की पप्पा आता मी म्हणजे मम्मीला सांगितलं की मी शिकत नाही. मग तिच्या मम्मीनं मला सांगितलं, मग मी दिदीला सांगितलं तुला शिकायचं शिक, नाही शिकायचं नको शिकू. मग तिच्या मम्मीला कॉल करायला लावला मॅडमला. तर मॅडमने डायरेक्टली बोलले की तुमच्या मुलीला जर शिकायचं असेल किंवा नसेल शिकायचं असेल तर 2,70,000 रुपये भरून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊ शकता. तसं तुम्हाला डॉक्युमेंट देता येणार नाही. तर हे माझ्या मुलीचा म्हणजे स्पीकर ऑन असताना माझ्या बायकोला माईकवर आवाज येत नव्हता म्हणून स्पीकर ऑन होता. तर ते मॅडमचा आवाज ऐकायला गेला माझ्या मुलीला. म्हणून माझ्या मुलीनं ते टेन्शन घेऊन ते तिनं रविवारी 7 तारखेला ते तिने सुसाईड केलं की मा बाप कुठून पैसे भरणार. माझा भाऊ 12वी, माझ्या लायना भावाची 10वी आणि माझी GNMचे 2,70,000 रुपये अजून पुढं भरायचे आहेत. त्या कारणानं तिनं हे निर्णय घेऊन सगळं आखरी ते दुर्लभ काम केलं तिनं. आज माझं असं मत आहे की माझ्यासारख्या ज्या मुली आहेत त्यांचं असं होऊ नये म्हणून माझ्या मुलीने हे विचार करून सगळं हे काम केलं आहे. आज रोजी तुमच्यासारखे बरेच गोरगरीब लोक जे शिक्षणाचं मोठमोठ्या उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जातात किंवा त्यांची फी भरण्याची ऐपत नाही आहे किंवा ते फी भरू शकत नाही. मोलमजुरी करणारे लोक बरेच गरीब कुटुंबातील लोक आहेत. या लोकांना तुम्ही आता याच्यानंतर आज जे ताईनं हा जे टोकाचं पाऊल उचललं तर यावर तुम्ही जे बाकी जे लोक आहे जे पालक वर्ग आहे त्यांना तुम्ही काय संदेश देणार? माझं फक्त हे मत आहे की जसं माझ्या मुलीनं केलं तर दुसऱ्या मुलीनं असा विचार करून की असं टोकाचा पाऊल उचलू नये. फक्त ह्या मास्टर लोकांनी त्यांना हेल्प करावे की बाबा तुझ्याकडून एवढी फी होत नाही, तुझ्या माबापाकडून तुझं शिक्षण करायचं आहे तर आम्ही तुला मदत करू. हे त्यांचा विचार चालायला पाहिजे सर. बाकी माझे बायको भांड्याचं काम करते, मी चौकीदारी करतो. तर तिला वाटलं माझ्या बाबाला एवढे पैसे कुठून आणून देतील. मग तसंच माझ्यासारखे अजून बरेच जण असतील, त्यांचा पण विचार करा. राज्यात मोफत शिक्षणाची
व्यवस्था केलेली आहे राज्य सरकारनं आणि अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे ONRT ची स्थापना केलेली आहे. ONRTमधून उच्च शिक्षणासाठी बाहेर परदेशात किंवा मोठ्या ठिकाणी जे विद्यार्थी येतं समजा आपले त्यासाठी आपण काय मागणी करणार आहे? त्यांच्यासाठी त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. ज्यावेळेस शेवटला त्याने माझ्या मुलीचं शेवटचं होतं त्यावेळेस त्यांना ऐकायच्या वेळेस माझ्या मुलीच्या त्यावेळेस मला तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही म्हणून माझ्या मुलीनं ते टेन्शन घेतलं. कारण की अगोदर टेन्शन हे नव्हतं की बाबा माझी स्कॉलरशिप मिळणार माझ्या बाबाला, माझं शिक्षण होणार. पण नंतर या मॅडमनी मला असं फोनवर सांगितलं माझ्या लक्ष्मीला की स्कॉलरशिप मिळणार नाही तुम्हाला, ते आम्हालाच घ्यावं लागेल पैसे. तर माझ्या मुलीला वाटलं माझे बाबा कुठून पैसे पडतील एवढे, त्या कारणाने हे टोकाचा पाऊल उचलला तिने. भूमिकाच्या निधनाने केवळ एका कुटुंबाचे स्वप्न तुटले नाही तर शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वास्तवाकडेही समाजाचे लक्ष वेधले गेले. या प्रकरणात कुटुंबियांनी केलेल्या आरोपाची पडताळणी संबंधित यंत्रणांकडून होणे आवश्यक आहे. मात्र वाढता शैक्षणिक खर्च आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मदतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.